3 13 7 हा फॉर्म्युला वापरून ही सुंदर अशी ट्रेंडिंगची स्लीव्ज डिझाईन बनवतोय। तर चला बघूया कशी बनवायची आहे। तर त्यासाठी इथं मी पेपर घेतलाय, कापड कमी असेल तर आधी पेपरवर कटिंग करा। डबल फोल्ड करून पेपर घेतलाय, बंद बाजूकून 3 इंच टाकलं, त्यानंतर 13 इंचाची लेंथ घेतली आहे आणि परत एकदा 7 इंच टाकून घेतलेला आहे। अशा प्रकारे असं क्रॉसमध्ये एकदा जोडून घ्यायचं आहे। याला थोडासा नंतर हाताने शेप द्यायचा, जेणेकरून थोडा नॉर्मल असा गोलाकार आला की शेप छान वाटतो त्यासाठी। आणि पेपर कट करून घ्यायचं आहे। डायरेक्ट कापडावरती केलं तरीही चालतं, परंतु कापड कमी असेल, थोडीफार ॲडजस्टमेंट असेल तर पेपर कट करून घेऊ शकता। नंतर डबल कापड घेतलेलं आहे, कारण दोन्हीही स्लीव्ज आपण एक सोबत निघल्या पाहिजे आपल्याला, यासाठी डबल करून कापड ठेवलं। त्यानंतर जसा पेपर होता तसं ॲज इट इज कट करून घेतलं। खालच्या साईडला एक टिप मारून घेतली आणि अशा प्रकारची लटकनची लेस लावून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथं काय करायचं आहे, आपल्याला एकावर एक प्लेट्स टाकायच्या आहेत। साधारणतः 7 ते 8 प्लेट्स बसतात एका याच्या। जवळजवळ प्लेट्स द्यायच्या, खूप लांब द्यायच्या नाहीत, एकावर एक आल्या पाहिजे अशा प्रकारे। दोन्ही प्लेटची डायरेक्शन एक तर वरती ठेवू शकता किंवा खाली ठेवू शकता। त्यानंतर सेंटरपासून, बाहीच्या सेंटरपासून 2 इंच आणि परत 3 इंच असं दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायचं। स्लीव्ज ठेवून घ्यायची, जिथपर्यंत आपण 3 इंचाचं मार्किंग आहे त्या 3 इंचामध्ये बरोबर आपल्या प्लेट्स बसल्या पाहिजे। आणि नंतर जो प्लेन पोर्शन आहे तर तो बरोबर आपल्या तेवढ्या 2 इंचामध्ये बसला पाहिजे। 1-2 चुना आल्या तर चुना तिथं टाकून द्यायच्या आणि बाकीचा भाग आहे असाच ॲज इट इज जोडून घ्यायचा। त्यासाठी तुम्हाला प्लेट्स मारल्या त्या कापडाला देखील सेंटर काढायचं आहे आणि बाहीला जोडून झाल्यानंतर ॲज इट इज बाही ब्लाऊजला जोडून द्यायची आहे। तर पहा इथं किती सुंदर बाही तयार झाली आहे। कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा।